ज्ञानरचनावाद तसा नवीन नाही शिक्षकांना, पण आठवण करून द्यायला ट्रेनिंगचा मेसेज पडला. केंद्राचे मार्गदर्शक निवडले आम्हाला, सांगितले कंबर कसून तयार व्हायचे आहे तुम्हाला. भराभरा पेट्याचे गणित सांगितले, मग शैक्षणिक साहित्य महत्त्वाचे वाटले. तसे नेहमी वापरतो साहित्य आम्ही, पण म्हणाले वर्गीकरणाने बॉक्स बनवायचेत तुम्ही. हा भला मोठा पसारा मग शाळेत जाऊन काढला, कामाचा ताण मनावर वाढला. भराडे मॅडम म्हणाल्या, ताण घ्यायचा नाही, मुलांसाठी एवढं सगळं करता, मागं हटायचं नाही. मग एक एक वस्तू बाहेर आली, ती वर्ग इयत्तेनुसार वेगळी केली. 2-2 वर्गाचे 2 गट झाले. मग हे साहित्य 2 वर्गात पांगले आणि कामाचे ओझे 50% कमी झाले. आता मी माझ्या वर्गात पाऊल टाकला, लहान मध्यम मोठे असा पसारा विभागला. त्यातही विषयानुसार वाटणी केली. मग आत्मविश्वासाची नवी पायरी चढली. बाजारातून बॉक्स घेऊन जाताना एक मॅडम दिसल्या, ज्ञानरचनावादासाठी धडपडणाऱ्या वाटल्या. धाडसाने थांबवून विचारले, कुठून घेतला? मग त्या ठेक्यात म्हणाल्या, बाहेरून मागवला. आता मीही ठरवले बॉक्स घ्यायचे, पण एवढ्या मोठ्या पैशाचे गणित कसे जुळवायचे? कारण एवढ्या पैशाचे तर साहित्य पण बनेल, नुसते ठेवण्यासाठी कशाला हे गमवायचे? शोधून शोधून मग नव्या क्लुप्त्या सुचल्या. मग पाकिटे आणि पिशव्या पण दिसल्या. दुर्गम आमची शाळा, थोडे बॉक्सही नेले. लय मोठ्या कसरतीनं शाळेत पोच केले. व्यवस्थितपणा यावा म्हणून कपाट हवेसे वाटले. एवढ्या कसरतीने ते शाळेत जाऊन जोडले. बरण्या विराजमान झाल्या, पिशव्या जागेवर गेल्या. खिळे ठोकून मॅडम कमरेत वाकल्या. रंगरंगोटी करून वर्ग थोडा सजवला. फळ्याला माझ्या झाडात बसवला. मॉडेल कुठे ठेवू सतत विचार यायचा. मुलांना दिसले पाहिजे माझा ठेका असायचा. मग थोडे हँगर घेतले आणि फळीला जोरदार ठोकले आणि मॉडेल भिंतीवरती शोभू लागले. वर्तमानपत्र, फोटो आणि चित्रवर्णनासाठी मनात एक युक्ती आली. कमी खर्चात हँडमेड असा स्टँडने वर्गाची शोभा वाढवली. सरते शेवटी आज अधिकारी भेटीचा दिवस उगवला. वर्ग तयार आहे, आत्मविश्वासानं दाखवला. साहेब खुश झाले. चेहऱ्यावरून दिसले एवढे कष्ट केल्याचे फळ मिळाले. कौतुकाने त्यांनी साहित्य निहाळले. माझ्या स्लाईड फ्रेमचे विशेष कौतुक केले. म्हणाले, ते साहित्य मांडले, आता नियमित वापरा, पण आम्ही रोज वापरतो. कोणतेही साहित्य विचारा. आज हजारो रुपयांच्या पेट्या मुलांना दिल्यात. त्या काम कमी करताना शिक्षकाच्या मदतीला आल्यात. साहित्याने अध्यापन मनोरंजक होते. शिक्षक म्हणून मी ते कायम अनुभवते. खरोखर मुले खेळत शिकणार, पेटीतला खजिना रोज वापरणार, पेटीतला खजिना रोज वापरणार. धन्यवाद.